काय पण नमस्कार, जय शिवराय. मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो. आपल्यासोबत आर रावांचा पुत्र आहे रोहित दादा पाटील. रोहित दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार मंगेशजी. राष्ट्रवादी माझ्या आपल्याला मनापासून शुभेच्छा. समाजाचं प्रतिबिंब तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून आपण दाखवायची अपेक्षा आम्ही सातत्याने तुमच्याकडे व्यक्त करू. आपल्याला मनापासून शुभेच्छा. नक्कीच तो प्रयत्न आहे. युवकचे आपण राष्ट्रवादीचे आता प्रदेशाध्यक्ष. नाही, अजून काही पक्ष निर्णय घेईल, अजून काही निर्णय नाही. पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आमच्याशी वार्तालाप केल्याबद्दल. तर आपल्यासोबत एक 2 मिनिटाचा छान संवाद केलेला आहे रोहित आबा पाटलांनी. सेम टू सेम आर आबांसारखी पर्सनॅलिटी, वागणं बोलणं तितकंच नम्रतेने आणि सुसंस्कारी नेतृत्व अशी ओळख आहे रोहितदादांची. आणि रोहित पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष असतील. रोहित पाटील आता सध्या कवठे महाकाळ सांगलीचा जो त्यांचा मतदारसंघ आहे, जिथून आबा निवडणूक लढवायचे, तो मतदारसंघ सांभाळत आहेतच. परंतु युवकांमध्ये प्रचंड क्रेज असलेले आणि युवकांचं संघटन सांभाळू शकणारं असं एक कॅपॅसिटी असलेलं नेतृत्व आहे. आणि जर भविष्यात रोहित पाटील युवक प्रदेशाध्यक्ष झाले राष्ट्रवादीचे, तर एक राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच नवचैतन्याची लाट निर्माण होईल, यात काही शंका नाही.